आपण कॅलिग्राफीची ओळख या व्हिडिओमध्ये कॅलिग्राफीचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आता सर्वात प्रथम हस्ताक्षर कसं सुधारावं हे पाहूया. तुमच्याकडे असलेली कोणतीही एक वही अथवा डायरी घ्या. कोऱ्या कागदापेक्षा रेघा असलेली वही वापरा. लिहिण्यासाठी आपल्याला एक पेन किंवा पेन्सिल लागेल. तुम्ही टेबलापाशी बसून किंवा मांडी घालून पॅडवर लिहू शकता. मात्र लिहिताना पेपरवर वाकून बसू नका. खूप ताठ नको, पण सरळ बसा, म्हणजे आपल्या खांद्यांचा भार हातांवर आणि बोटांवर येणार नाही. तुमची वही सरळ न धरता थोडी डावीकडे तिरकी पकडा, जेणेकरून आपल्याला त्यात सहजपणे लिहिता येईल. डाव्या हाताने लिहिणाऱ्यांना वही ही उजवीकडे कलती करावी लागेल. तुमचं पेन किंवा पेन्सिल बोटांमध्ये खूप घट्ट किंवा सैल पकडू नका. तसंच खूप पुढे किंवा मागे पकडू नका. सहजपणे पकडा. प्रत्यक्ष अक्षर लिहायला सुरुवात करण्यापूर्वी साधे सोपे बेसिक स्ट्रोक्स बघूया. इंग्रजी आणि देवनागरी लिपीमधील सर्व अक्षरं या बेसिक स्ट्रोक्सवरच आधारित आहेत. सुरुवात करूया उभ्या रेषेपासून. वहीच्या रेषेला धरून अशा उभ्या रेषा काढूया. सर्व उभ्या रेषा सरळ आणि एकमेकांना समांतर यायला पाहिजेत. वाकड्या तिकड्या रेषांमुळे तुमचं अक्षर छान दिसणार नाही. सांगा बघू, उभी रेष आपण कोणकोणत्या अक्षरांमध्ये वापरतो? आता आडव्या रेषा काढूयात. या रेषा वहीतल्या रेषांना समांतर यायला हव्यात. शांतपणे या रेषांचा सराव करा. देवनागरीमध्ये स, ज किंवा इंग्रजीतले ई, एफ अशा अक्षरांमध्ये आपण आडव्या रेषा वापरतो. आता तिरक्या रेषा काढूया. इंग्रजीमध्ये ए, व्ही, डब्ल्यू किंवा देवनागरी लिपीत र, ब, श अशा अक्षरांमध्ये आपण तिरक्या रेषांचा वापर करतो. अजून कोणत्या अक्षरांमध्ये तिरक्या रेषांचा वापर होतो हे तुम्ही शोधून काढा. पेन किंवा पेन्सिल खूप दाबून लिहू नका, नाहीतर कागदाच्या मागच्या बाजूला ते उमटेल. आता पुढचा महत्वाचा स्ट्रोक बघूया. अर्धगोल. आपल्याला दोन्ही बाजूचे अर्धगोल काढायचे आहेत. अर्धगोल इंग्रजीमध्ये सी, डी, जी, पी, एस, आर अशा अनेक अक्षरांमध्ये तसंच देवनागरीच्या बहुतेक सर्व अक्षरांमध्ये वापरले जातात. त्यामुळे अक्षर सुधारण्यासाठी या दोन्ही स्ट्रोक्सचा खूप छान सराव करा. आता बघूयात गोल. हे अशा प्रकारे छान गोलाकार काढायचे आहेत. सुरुवातीला ते असे लंबगोल किंवा वेडेवाकडे येतील, पण सरावाने आपल्याला छान गोल काढता येतील. तुम्ही सांगू शकता का की इंग्रजी किंवा हिंदी, मराठी भाषेतील कोणत्या अक्षरांमध्ये पूर्ण गोल येतो? सगळे बेसिक स्ट्रोक्स परत एकदा बघूयात. उभी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, अर्धगोल आणि पूर्ण गोल. तुमच्या वहीमध्ये याचा एका ओळीत एक स्ट्रोक असा सराव करा. याच बेसिक स्ट्रोक्सच्या आधारावर सर्व अक्षरांची रचना होते. त्यामुळे हस्ताक्षर सुधारण्यासाठी किंवा कॅलिग्राफी शिकण्यासाठी या सर्व स्ट्रोक्सचा भरपूर सराव करा. आज तुमच्यासाठी हेच काम. बेसिक स्ट्रोक्सचा सराव करा आणि तुमच्या सरावाचा फोटो आम्हाला पाठवा.